रात्री घराचे दरवाजे लावून सगळे गाढ झोपेत होते, पण त्यांना कुठं माहीत होतं की ही रात्र त्यांच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरणार आहे. पुण्यात पावसाने असा काही कहर केला आहे जो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. मित्रांनो, ही अत्यंत हृदयद्रावक आणि महत्त्वाची बातमी पाहण्यापूर्वी अशाच ताज्या आणि सत्य घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुणे जिल्ह्याला सध्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि भयंकर घटना घडली. कष्टकरी तिकोने कुटुंब रात्री घरात शांत झोपले होते, पण मुसळधार पावसामुळे पहाटेच्या सुमारास अचानक डोंगराचा भाग खचला आणि माती, दगड आणि झाडांचा भला मोठा ढिगारा त्यांच्या घरावर कोसळला. या काळजाला चटका लावणाऱ्या घटनेत नंदकुमार, त्यांची पत्नी आणि मुलाचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. त्यांची सून घरापासून थोडी लांब असल्याने सुदैवाने बचावली, पण तिने एका क्षणात आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं. मित्रांनो, फक्त मावळच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये भिंत पडून आणि खेडमध्ये वाहून गेल्याने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अतिवृष्टीने पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत 5 जणांचे बळी गेले असून तब्बल 20 जण जखमी आहेत. निसर्गाचा हा प्रकोप अत्यंत भयंकर आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. जर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक डोंगराळ भागात राहत असतील तर कृपया त्यांना सावध करा. या दुःखद घटनेवर तुमच्या भावना कमेंटमध्ये मांडा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.